सकाळी उठून मला आणि तुळशीला छान छान गंध लावून देवपूजा केली आणि सूर्यनारायणाकडे तोंड करून मन एकाग्र करून बसलो आणि चिमण्यांनी कुठं होल वगैरे पाडलंय काय हे चेक करून श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात भगवंत म्हणतात, मी पृथ्वीचा मूळ सुगंध आहे, मी अग्नीमधील उष्णता आहे, मी सर्व जीवांमधील जीवनशक्ती आहे आणि मीच सर्व तपस्व्यांचे तप आहे. इकडे नाकाला आलेला शेंबूड असा वर ओढू ओढू लेक चहात बुडवून बिस्किटं खात होती आणि मी पण मांजरासारखे डोळे मिटून चहा पीत बसलो होतो. सूर्यनारायण दिसल्यामुळे लेक आज स्वतःच असा नमस्कार करत होती. नंतर लेकीला थोडं वाकडं तोंड करून चिडवल्यामुळे मला किती मारलंय तिने काय सांगू. आणि स्वाली म्हणल्यावर तर लय बोच करून काढलं मला. नंतर आपल्या पहिलवानी शेकवर दबा धरून बसलेल्या लेकीला पहिलं प्यायला दिलं, नाहीतर परत मार द्यायची मला. नंतर ऑफिसला जाताना लेक म्हणाली आणि अशी लाड घालायला लागली. आणि बायकोला म्हणलं 22 तारखेला आपण काय करूया, तर बोलली आपण श्री रामचरित मानस घेऊन रोज थोडं थोडं वाचूया. बाकी काय हो, चालायचंच नाही का.